गोंडपिंपरी हा आदिवासी बहुल आणि पूर्णपणे नैसर्गिक पावसावर अवलंबून असलेला तालुका सध्या तीव्र पावसाअभावी मोठ्या संकटाचा सामना करत आहे. हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि धानाची पेरणी मोठ्या आशेनं पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतातील हिरवळ करपू लागली असून अनेक ठिकाणी पिके कोमेजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्याच्या दिवसांतच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानं बळीराजाच्या आशा मावळू लागल्या आहेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी बियाणे व खतांवर मोठा खर्च करत नव्या हंगामाची स्वप्ने रंगविली होती. मात्र आकाशानं साथ न दिल्यानं आता दुबार पेरणीचं संकट त्यांच्या डोक्यावर घोंगावत आहे. पुढील 2-3 दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास उभी पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीती व्यक्त होत असून शेतकरी चिंतेत आहे. प्रशासनानं तातडीनं परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीसाठी पावले उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नमस्कार, आपण आहोत आता शेताच्या खरं तर बांधावर आणि आपल्यासोबत आता गोंडपिंपरी तालुक्यातील शेतकरी आहेत. खरं तर पावसाळ्याची सुरुवात झाली आणि पावसाने सुरुवात केली. सुरुवातीच्याच काळामध्ये जे खरीप हंगाम आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल आणि धानाची जी रोपं आहेत ती मात्र टाकली जातात आणि त्यानंतर रोवणीला देखील सुरुवात होते. आता रोवणीची देखील वेळ आलेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने खरं तर शेतकऱ्यांवर संकट आलेलं आहे आणि आपण आता चक्क शेतीमध्ये आहोत. शेतकरी आपल्या सोबत आहेत. आपलं नाव काय आहे आणि आपण ज्या पद्धतीने आता आम्ही इथे तुषार सिंचन हे बघतो आहोत आणि त्या पाण्याने आपलं जे सोयाबीन आहे ते आपण वाचवण्याचा प्रयत्न करतात. आताचं सध्याचं वातावरण आणि शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे का आता पाऊस नसल्यामुळे शेतीमुळे भरपूर प्रमाणे पाणी पण लागते, पण पाणी साठा बी नाही आहे विहिरीमध्ये. त्याच्यामुळे हळूहळू तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन राहिलो आपल्या सोयाबीनला. तरी पण काही गॅरंटी नाही आहे. दाणे आता उगवण व्हायचे काही झालेली आहे, पण ह्या पाण्यामुळे काही तेवढं पाय सोयाबीनचं नुकसान होतच काही, पण काही नुकसान याच्यामधून वाचतं. पण आपले पडे वगैरे टाकले आहेत ते आता मरून राहिले पाण्यामुळे. पाणी नसल्यामुळे आता कुठं एकच विहीर असल्यामुळे त्याच्यामुळे प्रत्येक वेळी आपण पाणी देऊ शकत नाही. आणि हा सरकार तर असं आहे का गरिबासाठी सरकार तर आहेच नाही. पहिलेच जसं होतं तसं सरकार तर आहेच नाही. आता गरीबा अन्याय करून आता आम्ही रेग्युलर कर्ज उचललं आहे, तर रेग्युलरसाठी आता जे कर्जबाज म्हणजे 2 वर्षांना न भरणारे लोक आहे त्यांना 2 लाख रुपयाची सूट दिली आहे. आणि आम्ही जर रेग्युलर भरणार आहे त्यांना 50,000 रुपये ती का भरणार आहे. रेग्युलर वाल्याला काहीतरी निदान जास्तच द्यायला पाहिजे होते, पण त्याच्यामुळे सरकारचं हा खरं जर आक्रोश आहे. मात्र दरवर्षी कर्जमाफीच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला म्हणजे कृषी केंद्राकडनं तुम्हाला मुबलक वेळ मिळायची 3-4 महिने, म्हणजे तुमचं धान्य निघेपर्यंतची सवलत मिळायची. मात्र आता कर्ज न मिळाल्याने कृषी केंद्र चालक देखील आपल्याला जी उधारी मिळायची ती पण बंद केल्याचं आम्ही ऐकलंय. आणि आता सध्या जी कर्जमाफी झालेली आहे, आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली त्यात काय तथ्यता वाटते तुम्हाला? त्यात काही तथ्यता नाही वाटत. आपण रेग्युलर जे भरत आहोत नेहमीसाठी, आम्हाला जे द्यायचं होतं ते 50 मध्ये रेग्युलर वाल्याला पूर्ण सूट पाहिजे होतं. पण हा अर्धवट काम करून ठेवले आहे. आणि जे थकीत वाले आहे त्यांना 2-2 लाख रुपयाची सूट देऊन राहिले ना. नक्कीच आता पुढे या आठवड्यामध्ये पावसाने हजेरी लावली नाही तर दुबार पेरणीचं संकट येऊ शकते ना. दुपारपर्यंत येऊ शकते ना, कारण की कापसाला आता हे जवळ आहे, वावर विहिरीच्या जवळ आहे म्हणून आपण पाणी देऊन राहिलं, पण जे दूर आहे त्यांना तर पाणी देऊ शकत नाही ना आपण. त्याच्यामुळे ते कपास आणि सर्वच वस्तू आता सुकून राहिलं. नक्कीच आम्ही लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. आपल्या या निमित्ताने आपल्या सरकारला किंवा प्रशासनाला आपण काय सांगू शकतो? सरकारला आता काय ते आपल्याला जे पावसामुळे जे मरून राहिलं त्याची भरपाई द्यावं, नाही तर काही त्यांच्यानुसार नाही का जे आपल्याला कास्तकाराला द्यायचं असेल ते देऊ शकते त्यांनी. नक्कीच हे शेतकरी आहेत. आपण बघितलं की खरंच जो बळीराजा आहे तो हवालदिल झालेला आहे आणि पावसाने दडी मारल्याने आता पुढे करायचं काय? कारण जे बियाणं आहेत ती जमिनीमध्ये त्याने टाकलेली आहेत, रोपं उगवली, कोवडी रोपं आहेत आणि
उन्हाळ्यासारखा जे सूर्य आहे तो मात्र तापतोय, पाण्याचा थांग पत्ता नाही आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी खरं तर करायचं काय, त्यांची एकंदरीतची मागणी आहे की जे रेग्युलर जे शेतकरी आहेत, जे शेतकरी कर्ज रेग्युलर भरतायत त्यांना पूर्णतः 2 लाखापर्यंतची सूट त्यांनी खरं तर द्यावी आणि बांधावर येऊन अधिकाऱ्यांनी चौकशी करत आम्हाला याचा मोबदला देखील मिळावा अशी देखील आशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे. कॅमेरामॅन किती दिवस जगेल हे आता? काय आता 2-4 दिवस राहील. हां, झालं मग गाठ मारत राहील. हो का? कोणता मेला तर मेला, हां. नाही तर मग राहिला तर राहिला. आता निसर्गाच्याच पाण्यावर अवलंबून आहात की विहीर वगैरे आहे? नाही आहे काहीच कोरडं पाऊस. मग आता हे इकडे आपल्याकडे धानाची शेती आहे, हो. त्या संदर्भानं काय आहे? आता धानाच्या शेती आहे, परंतु आता पाऊस नाही तर काय याच्यानं वरच्या पाण्याने हे बोड्या रिकामी आहे. पूर्ण हां. आता हे एवढे पैसे लावले आहे, रोजगार भेटतायत का? रोजदार कुठचे आता घरगुरती सावून आहे ना. आता 2 बाया हम्म, आम्ही 2 बापले का. हम्म. उत्कृष्ट निकाल, दर्जेदार शिक्षण, हमखास करिअरची दिशा देणारे श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर. प्रवेश प्रक्रिया सुरू. 31 वर्षांची गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षणाची परंपरा, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, इंडस्ट्री ओरिएंटेड शिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंटची संधी. पॉलिटेक्निक डिप्लोमा 3 वर्ष, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मायनिंग अँड माइन सर्वेइंग इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी बीटेक इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन एक्स-रे रेडिओग्राफी टेक्निक्स. कॉलेजमधील विशेष सुविधा, उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर सेंटर व स्मार्ट क्लासरूम्स, डिजिटल लायब्ररी व रीडिंग रूम, लँग्वेज लॅब सुविधा, सेंट्रल वर्कशॉप, इंडस्ट्रियल व्हिजिट्स व इंटर्नशिप ट्रेनिंग, कॅम्पस प्लेसमेंट ट्रेनिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व इंटरव्ह्यू गायडन्स, कॉलेज बस सुविधा, बॉयज अँड गर्ल्स हॉस्टेल सुविधा, कॅन्टीन व मेस सुविधा. प्लेसमेंट हीच आमची ओळख. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड: टाटा, महिंद्रा, बजाज, HCL, कॉमिन्स, अदानी पॉवर, CEAT टायर, अंबुजा सिमेंट आणि इतर नामांकित कंपन्यांमध्ये करिअरची संधी. आजच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा. श्री साई पॉलिटेक्निक, नागपूर रोड, चंद्रपूर. ॲडमिशनसाठी 7768 999 001 किंवा 9429 693737 या क्रमांकावर संपर्क साधा. ॲडमिशन ओपन. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, भद्रावती.